आपण आलो दुकानामध्ये आणि आपण लावलाय बघा विश्वदाचाच ब्लॉग लावले. ही अशीच असते नेहमी मस्ती. झाली पप्पा तिथे बघा बघा गाईज यांनी हे बघा साईबाबाची फुलझडी आणि एक स्काय शॉट आहे. आता हे लावू थोड्या वेळात. बाबू बघा हे बघा गाईज यांनी ते एकसाथ 5 भेटले. तर हे गाईज कसे आहात तुम्ही? आयोग सर्व माहीत असेल. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जस्ट उठलोय 9 वाजता उठलोय आणि मस्त 10 वाजता घरच्या बाहेर पडलोय. बरं आज तरी जाता लवकर दुकानामध्ये. असा बी जाम टाईम झाला. काल पण जाम लेट गेलेलो. काल किती वाजता गेलो? 12 साडेबारा वाजता. आज बरोबर कंप्लीट 10ला गेलोय. 10:30ला आपला व्लॉग पडेल. आणि चला आता जाऊ मस्त दुकानामध्ये. जस्ट उठून बाहेर आलो नाही बघा. ही पण झोपली मस्त पैकी आणि ते दोघं डॉन पण झोपलेत बघा. काल त्यांना गोळ्या दिलेत त्यांच्या अंगावरती किडे आले म्हणून ते डूल पडले. आणि काही ते साफ होता तर राज आहे का नाही तेही नाही माहीत. इथं होता अक्का इथपर्यंत बाहेर गेले बघ. येतं इथून असा आतमध्ये गेलता तो. चला आता जाऊ दुकानामध्ये फटाफट. फोटोशॉपमध्ये जाऊ फटाफट आणि काहीतरी खायला जाऊ पहिला. मेनू अशी पण जाम भूक लागले. फोटोशॉपमध्ये जाऊ तिथे आणि आदवले खटखट नुसता खटखट. ब्लॉग मध्ये आवाज पण नसेल काय माहिती. जोरात बोलत तरी पण. चला फटाफट जाऊ आपण. काय आपल्याला भेटले गोट्या. गोट्या काय बोलतं गोट्याला आजतं गावात. तू कुठे आलेला? हा कुठे दररोज जातो का शाला? शाला दुपारची मग काय कसं चाललंय? ओ भाई फुल अभ्यास करतो वाटतं. सर चला काहीच घेतलं आपण वडापाव गरम गरम बघा. जस्ट काढल्यात आणि जस्ट आपण घेतले फटाफट. आता खाऊ. आणि आयोग तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल तर करून घ्या फटाफट. नसेल केलं तर चला काय इथं फुलंमध्ये बघितलं बहुद्या आल्यात. तर बघा आज आल्या का दादा? लगेच चलो फटाफट घ्यायला. आल्याला लगेच खातो ना. रात पण नाही फटाफट. हे बघा कसले सगळे जिवंत. एक बी नाही मिळालेली. हॅलो हे बघा पापलेट. हे बघा ताजी ताजी फटाफट. मी बी लगेच आलो बघून. एक झाले आता दुसरे 2 घेतले. ही बघा वाव. आणि हे दादा या करते हे बघा. हे बघा हो पोचे ही कोलबी आणि हे पापलेट. मला जास्त ह्या माहीत नाही. गाबुली आहे आणि बघा ही वाव किती मोठी आहे. तर चला काय दुपारचे 1 वाजले आणि आताच आपण फोटोशॉपमध्ये निघालो. आता चाललो आहे घरी जाण्याच्या बरोबर. सगळं कितीला? 9ला. तरी भेटले बाई रिक्षात चाललं. तर चला जावं ते जेवण वगैरे करू घरी गेल्यावर फटाफट. चालेल जायचं ना दररोज. दररोज 7ला का? नाही इथे कितीला? नाही इथे कितीला? चला काय जस्ट आलं घरी. तू कुठे आली? कुठं आली? पण खेळतं बघा आता हिची मस्त. आहे तिथं हिची अशीच मस्ती असते. हाय कर हाय. ये चल 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 परशी ये फटाफट. चल वरती. चला हिची अशीच असते नेहमी मस्ती. झाली पप्पा तिथे बघा.
तर चला गाईज, वाजले 4:30 आणि आपण म्हणजे रील्स बनवत होतो दुपारभर पूर्ण 2 का 2:30 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत रील्स बनवत होतो. रील्स बनवून जाम थकलो. तर आता ठेवले बघा चाय. रील्स बनवले, फक्त फिल्टर लावायचं काम बाकी. तो फिल्टर लावता तर मला येत नाही, कारण डोका जाम त्यात घुमतं. म्हणजे काय करू, कोणता फिल्टर लावू, काय करू काही समजत नाही. तर आता दादा येईल, तर दादाला सांगेन. बरं 2 रील्स बरं बनवून ठेवलेत, फक्त फिल्टर आणि ती स्पीड असते वेलोसिटीचा तो लावेल तो. कारण आपल्याला म्हणजे काहीच समजत नाही, तो कसा करतो त्यालाच माहीत. मी करायला घेतलं ना डायरेक्ट मी ठेवून देतो. म्हणजे एकदम बेकार काम आहे. म्हणजे डोक्याची वाट लागतं पूर्ण. फक्त मी लावायचे म्हणजे सेट करतो व्हिडिओ कोणती कुठे पाहिजे, नाही तर तोच बनवतो जास्ती करून रील्स. म्हणजे मी कधी टाईम फ्री असलो ना मग म्हणजे लावून ठेवतो फक्त. मग आता तो बाहेर गेले, तो येईल आणि मग आपल्याला रील्स वगैरे बनवून देईल. तर सध्या आता चाय वगैरे पिते आहे बघा. चाय ठेवली आणि तसंच बाहेर आल्या. तर चला चाय वगैरे पितो आता फटाफट. चला काहीच वाजले 5:30 आणि 8 वाजेला. आणि त्याच्यासोबत सगळ्या बाहेर दुकानात तरी जाता. आता पण ब्लॉग बनवलं कोणीच नाही. ते दोघं पण, दादा पण बाहेर गेले घेसरला आणि भाव्या पण कामाला आणि बंड्या पण धंदा करते. तर विचार केला तर चला जाऊ दुकानामध्ये रील्स करता, रील्स पण करायच्या, ब्लॉग बी बनवतो. तर चला बघू आता कसं काय. वाजले आपण आलो दुकानामध्ये आणि आपण लावलं आहे बघा विश्वास दादाच ब्लॉग लावले बघा. हे बघा तो बी गेला क्लासला, यो एक आले क्लासला. हे बघा ब्लॉगच लावले आणि दादाने मला 3 एक याचं 2 भाग बनवले. तर चला काहीच वाजलेत 7 आणि मी एडिटिंग केलेली अख्खा 2 तास लागलं. म्हणजे 2 तास म्हणजे दीड 2 तास झाले मी एडिट करता. 1-2 बनवल्या, एक राहिली ती एक म्हणजे एडिट करायला घेतले अख्खी झाले बीट आणि लास्टला ओव्हरले करत होती, तो ओव्हरलेमध्ये चुकला. तर अख्खी व्हिडिओची वाट लागली. तर दुकानातून सीधा आल्या गावात. बघू आता गावात गेल्यावरती कसा काय असा कंटाळेल काय सांगू, डोका घुमतं डायरेक्ट. तो दादा कसा करतो त्यालाच माहीत. ही म्हणजे ही दुसरी एडिटिंग होती, म्हणजे भारीवाली होती. ओव्हरले होता, खालून वरती इफेक्ट येईल. आयशा इथं गटार तशी होती. आता बघू चला तर गावातच जाऊ. डोकाचा काय सांगू काय झाले. तर चला जाऊ गावात. आहे बघा चला काहीच आहे बघा. घेतले चाय, डोकाच नाही चालत बाबा. एडिटिंगचा वैताग आले. तर चला तर बसू मस्त. चाय वगैरे ठेवला चांगला आईला. तर जाऊ मस्त बसू, टी व्ही वगैरे लावले. चला गाईज, चाय वगैरे पिला. 8:30 वाजले आणि लौकिक बोलता चल फटाके वाजवायचे. काही दिवाळी काही संपत नाही. तर बाबूनी खरखर घेतले. दोन्ही काय घेतले स्काय शॉट. हे बघा या इतकं फटाका आणलेलं काही खपलंच नाही. तर बघू आता काय काय लावू. चल लाव, फेकू नको माझ्या अंगावर. हे काय काय अजून बाबू तू नाही लावणार का? तू नुसता पेट का मी तर लाव काहीतरी दुसरा. स्काय शॉट नको, तो नंतर लावा. पण आजची बेकरी इथेच घावला फुकाट. हे बघा यांनी लावले आता बाबू. लाव की 2 लाव, जरा 2 लाव. आता बघा माझ्या बघा गाईज यांनी हे बघा साईबाबाची फुलझडी आणि एक स्काय शॉट आहे. आता हे लावू थोड्या वेळात. या बघा बाबू बघा
बाबू फुल मजा घेतोय. आस्ती 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 लाजशील. आस्ती आस्ती कर नाही तर लाजशील. काय बघा जकास जकास पण काय ऐकत नाही. आले बघा वापिस. याचा बिन पेटो बाबू. नाही पेटो बाबू पेटो. दोन्ही एक साथ पेटो. आणि बाबू आस्ती फिरवा काय. थोडा आस्ती थोडा आस्ती. बाबू आस्ती फिरवा आणि लासूशील. बाबू आमचा डेंजर आहे बाबा. बघा कसं रागानं बघतोय. आस्ती आस्ती. अरे एक पेटलाच नाही. आस्ती आस्ती पेटो पेटो. हा थोडा आस्ती. अरे अरे आस्ती आस्ती. बाबू काय ऐकत नाही. अजून काय काय वाजवशील बाबू. जेवला जेवले का ते नुसतं फटाका वाजवतोय. बस बस संपला. हे बघा काही त्यांनी ते एक साथ 5 पेटवले. सगळीकडे धुवा धुवा लागतं काय. तर चला काय वाजले 9:30 आणि आम्ही जाम फटाके फोडले. स्काय शॉट का नाही फोडला कारण बाबू लासला. बाबू जाम 5 फिरत होता तो फुलझडी. तर आता सीधा तिथून निघालोय. तो स्काय शॉट आणि काय भारी वगैरे राहिलेत ते फोडूच. आता बाबूला असला म्हणून आई धावली थोडीशी. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये 2-3 दिवसानंतर आता तो बरा होईल तेव्हा आता फोडू आपण. तर आता चला तिथून निघालो घरी जायला. तर जाऊ आपण घरी. असा पण जाम भूक लागली. 9:30 वाजलेत. दुकानातून पण कितीला 8ला निघाले तर फोटो शॉपला. तर चला जाऊ आता सीधा घरी. रस्त्यावरच आहे. 15 मिनिटात आपला घरी. दररोजचा चालत येतो चालत जातो. कधी कधी गाडीवर येतो. गाडी नसली तर सीधा आपण चालत येतो. जवळच्या जवळ आहे म्हणजे गावातच आणि थोडं पाठीपुढेच आहे म्हणजे. तर चला आता जाऊ. जेवण वगैरे काय आहे आता बघू. अशी बी भूक तर लागलीच आहे जाम. तर चला फटाफट. चला गाईस वाजलेत 11 आणि भाईने बघा काय घेतले का. चिकन. चिकन आहे का मटन आहे. चिकन. हा चिकन आहे. चिकन आहे का. मला वाटलं मटन आहे म्हणून तुझ्या लांबच बसल्या. कारण आपण खात नाही चिकन. जास्ती नाही खात. थोडाच खाता. गाईस खातोय फक्त मटन नाही खाय. आपण वर्ष खाता बाबू. ते पीस बघ किती जेवशील. direct भाकर घासील वाटते. तर गाईस आपलं बघा आपली भाजी असते. आपण जास्ती नॉनव्हेजचे भाकरी नाही बघत म्हणून मी असावं. हा बघा काही नाही. याला पण मारू शकतो आपण. तर बघा तर चला जेवतो फटाफट गाईज. आणि मग लगेच दादाने आता कॉल केला बोलतो चल ये बाहेर. बरं त्याला बरं थांब जरा जेवू द्या. आता त्याला आवडी एडिट केले. त्या दाखवू आपण कशी एडिट केले. नक्की तुम्ही पण बघा. परवा टाकेन नाही तर उद्या. आणि आपल्या इंस्टाच्या पेजला फॉलो नसेल केला संगीत स्टुडिओ 12 संगीत स्टुडिओ 12 आणि नाही तर मराठीमध्ये बोलता 12. तर त्याला नक्कीच जाऊन लवकरात लवकर फॉलो करा. आपल्या रील्स बघा सिनेमॅटिक दादा वगैरे रील्स मस्त एडिट करतो. तर चला जेवतो फटाफट. तर चला काय रात्रीचे वाजले 11 आणि बंटीने गेलेला कॉल बोलतं ये बाहेर सर्व. तर दादा सोबत आले आता बाहेर. आता बघू बंटी काय बोलतं. बंटी कुठे जायचं का नाही असंच बोलले. हो ऐकलं रे. आता आले का धंद्यावरून. हो मग भाई आलो ना. याला फोन केला भाई. कुठे जायचा प्लॅन आहे का असंच बोलले. चला आले तर कुठेतरी जाऊ. ए गा बाबा काय रे नाही जायचं. कुठं नाही. कुणाल भाई भाई टाकले पहिलंच. काय रे आता कुठं जाशील. चला असं जाऊ फिरू मस्त टाइमपास. एरियामध्ये फिरू चल आपल्या. रखमानगर दांडावर फिरूया आपण. आमच्या इकडे असाच बोलता. ओल्ड इज गोल्ड. आले आता जस्ट आले का तू. हो ना भाई याला फोन केला आलो तर फ्रेश वगैरे झालो. पहिल्या बरं कुणाला फोन करू. मी दुपारी कॉल केला तुला बरं बोद्या विचारायचे होते. मी दादाला विचारलं मग दादाने दिले. हो गाईज तुम्हाला बोधे लागत असेल तर मंथनचे ब्लॉग बघत असेल तर आपल्या दुकानावर या बोधे आहेत. उद्यापर्यंत भेटतील म्हणजे शनिवारीच. ओके. तर चला गाईज वाजलेत 12:30 आणि जाम टाईम स्पेंड केला इथे. आपले 3 जण होतो. त्याने एका साईडला रील्स पण बनवली एक फटाफट. त्याचं उद्या अपलोड वगैरे करतं 6 वाजता. आणि आता बंटी आता का ब्लॉग अपलोड केलं का नाही ना भाई अजून एडिटच नाही केलं. अपलोड करायचा कसा आता म्हणजे अजून 1-1.5 तास का रोजचा असतो टाइम. आणि सकाळी लवकर जायचा. 1:30-2 ना सकाळचे लवकर. 6 किती 7ला 6 भाई 6:30ला. 6:30ला. तर चला आता माझा पण ब्लॉग माझा जास्ती आपण नाही तरी चला पटा कॉलेज चालू नाही झालं ना. झाले आता जायला लागेल कॉलेजला. कॉलेजचा ब्लॉग चालू करायला लागतील भाई.
आज पैसा चालू झाले. चला आता जाऊ घरी आणि ब्लॉग पण बनवू म्हणजे घरी गेलं एडिट करायचं, तो पण एडिट वगैरे करता. तर चला आता बंटी पण जाईल. तर चला काही ते पण गेले घरी, आपण पण आलो घरी जस्ट. आणि बघा यांची मस्ती बघा. हे दोघं बघा हिच्यावरती चढलेत. हे बघा मस्ती असते त्यांची. हा बघा त्यांचं अंग द्यायला लागेल, जाम घाण झालेत. आणि आजचा ब्लॉग पण आपण इथेच सेंड करतो गाईज. कोणाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, एक कॉमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा फटाफट आपल्या चॅनलला. तर चला.